आ- ओ ओ ओ ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। थँक्यू. नमस्कार मंडळी. आपण दुसऱ्या अध्यायाचा बहुतेक संपत आलेला आहे, पण त्याच्या आधी केतकी मागच्या वेळेचा गोषवाड वाचणार आहे आणि मग आपण सुरू करू. तर आपण गीतेमधला दुसरा अध्याय म्हणजे सांख्ययोग याचा अभ्यास करतोय. मागच्या वेळी वाचलेल्या श्लोकांमध्ये श्रीकृष्ण कर्मयोगाबद्दल थोडं बोलून मग स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगतात. चित्ताची समता ठेवून अलिप्तपणाने आपले स्वकर्म करणाऱ्याला कर्मयोगी म्हणतात. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, कर्तृत्व टाकून म्हणजेच मीपणा सोडून स्वकर्म कर. निष्काम कर्मातून पाप पुण्य न लागता मोक्षाकडे जाता येईल. निष्काम कर्म म्हणजेच कर्माच्या फळाचा मोह टाकून देणे. मोहाची ती दलदल पार केली की मनात वैराग्याचा संचार होतो. मग वेदांच्या ग्रोसरी स्टोअर मध्ये कन्फ्यूज होऊन गेलेली बुद्धी स्थिरावते, निश्चल होते. अशा स्थिर बुद्धीच्या ठिकाणी आत्मज्ञान उपजते आणि आत्मज्ञानातून मोक्ष लाभते. यानंतर अर्जुन श्रीकृष्णाला विचारतो, स्थितप्रज्ञाला कसं ओळखावं, ते कसे बोलतात, कसे वागतात. मग श्रीकृष्ण स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगतात. मनातल्या सर्व इच्छा संपूर्णपणे टाकून कसलाही मोह न बाळगता स्वतःमध्ये संतुष्ट आणि सदा सर्वदा आनंदी असणारा स्थितप्रज्ञ होय, अशी ओळख ते करून देतात. स्थितप्रज्ञाला कुठलीही आसक्ती नसते. कितीही दुःख आली तरी त्याचे चित्त खिन्न होत नाही. तो सुखाची आशा धरून बसत नाही. सुख आली तरीही तो त्याबद्दल निरीच्छच असतो. काम, क्रोध आणि भय हे त्याच्या स्वभावीच नसतात. ज्याप्रमाणे चंद्र सगळीकडे एकसारखा प्रकाश देतो, कोणावर कमी कोणावर जास्त असं करत नाही, तसंच स्थितप्रज्ञाची सर्व भूतमात्रांवर समान सदयता असते. दॅट इज ही हॅज इक्वल कंपॅशन फॉर ऑल फॉर्म्स ऑफ लाईफ. स्थितप्रज्ञाचा इंद्रियांवर पूर्ण ताबा असतो. कासव ज्याप्रमाणे आपले अवयव मनात आलं की पसरू किंवा आवरू शकतो, त्याप्रमाणे स्थितप्रज्ञ आपल्या इंद्रियांना हवं तसं वागू शकतो आणि इंद्रियांवर ताबा मिळवणं हे महाकठीण. सर्वात कठीण म्हणजे रसनेंद्रिय म्हणजे जिभेवरचा ताबा. कारण आपल्याला जगण्यासाठी सेवन करणं आवश्यकच आहे. इतर सर्व इंद्रिय कंट्रोलमध्ये आणली, पण हे एक जर राहिलं तर जिभेच्या द्वारे विषयांना मनात पोचता येतं. विषयांना म्हणजे मटेरियल वर्ल्डचा डिपेंडन्स, म्हणजे आपण विषयासक्ती हे जे डिफाईन केलंय, इट इज डिपेंडन्स ऑन द मटेरियल वर्ल्ड और अ स्ट्रॉंग डिझायर फॉर मटेरियल प्लेजर्स. आणि जेव्हा जिभेच्या द्वारे मनात पोहोचतील हे विषय, तेव्हा आणखी उत्कटतेने विषयासक्ती जाणवू लागेल. इट इज लाईक pruning a tree instead of uprooting it. Branches and leaves will grow back and proliferate. Ultimately,
रिझल्टिंग इन अ थ्रायव्हिंग ट्री. पण जेव्हा साधकाला आत्मज्ञान प्राप्ती होते तेव्हा या रसनेंद्रियावरही त्याला ताबा मिळवता येतो. इंद्रिये ही अतिशय पॉवरफुल असतात. अतिशय स्ट्रॉंग डिसिप्लिन आणि विल पॉवर असलेल्या साधकांनाही सर्व इंद्रियांचा निग्रह करणं खूप कठीण जातं. बाहेरून विषय सोडले असता जर मनात विषयांबद्दल आसक्ती असेल किंवा विषयांचा फक्त विचार जरी मनात आला तरी तो माणसाला संसारात अडकवून ठेवण्यास पुरेसा असतो. आणि मग त्यांनी एक स्लिपरी स्लोप दाखवला, म्हणजे हे डिस्क्राईब केलाय की विषयांचा नुसता विचार करणाऱ्याला त्यांची आसक्ती उत्पन्न होते. आसक्तीमुळे काम म्हणजे डिझायर, कामातून क्रोध म्हणजे अँगर, क्रोधातून संमोह म्हणजे डिल्युजन, संमोहातून स्मृतिभ्रंश लॉस ऑफ व्हॅल्यूज, स्मृतिभ्रंशातून माणसाच्या विवेक बुद्धीचा नाश, आणि एकदा का विवेक बुद्धी नष्ट झाली की माणूस नष्ट झाला. म्हणून श्रीकृष्ण सांगतात की मनात भगवंताचे सदैव स्मरण असावे. चित्त भगवंतावर स्थिर झाले की विषय वासना सुटतात. मनातले राग द्वेष म्हणजे लाईक्स और डिसलाईक्स, प्रेफरन्सेस, अव्हर्जन्स हे नाहीसे होतात. आणि राग द्वेष रहित पुरुष आपल्या इंद्रियांवर पूर्णपणे ताबा मिळवू शकतो. अशा माणसांना विषयांची आसक्ती कधीच होत नाही, कारण विषयांमध्येही असे पुरुष स्वतःलाच पाहतात आरशासारखं. विषयांची आसक्ती पूर्णपणे नष्ट झाल्याने दुःखांचाही नाश होतो आणि त्याचे चित्त प्रसन्न होते, आणि अशा प्रसन्न चित्ताच्या माणसांची बुद्धी लवकर स्थिरावते. खूप छान, छान सांगितलंस, मस्त. चला आता पुढच्या मंत्राकडे जाऊ. 66 तर रेखाताई आल्यात ना? रेखाताई तुम्ही वाचणार आहात का? रेखाताई म्हणजे ज्योतीच्या आई. तुम्हाला ऐकू आलं का रेखाताई? त्यांना मी अनम्यूट करते. बहुतेक त्यांना ऐकून आलं. माधवी बोलतेस का तुझ्याशी? मी त्यांना अनम्यूट केलं. हॅलो हाय हॅलो हॅलो येतंय का ऐकू? या. मला तुमचं ऐकू येत आहे, माझं ऐकू येत आहे का? हो येतंय. हा, चालेल, तुम्ही वाचा ज्योतीच्या आई. अरे पुन्हा त्या म्यूट झाल्या. हो का? मी तुम्हाला अनम्यूट करते आणि तसंच राहू द्या. हो, पुन्हा म्यूट झाले त्या. एक मिनिट हा, ज्योतीच्या आई ऐकू येत नाहीये काकू. एक सेकंड थांबा. मी करते का, पण ते होत नाहीये. होत नाहीये. त्या करतात बहुतेक, मला वाटतं कोणीतरी तिथे. पण तुमचं आता ऐकू येत नाहीये. म्यूट दाबलं गेलंय, म्यूटचं बटन दाबलं गेलंय. तुम्हाला अनम्यूट करायला हवंय. आता आता बरोबर आहे. आता हात लावू नका. आता तुम्ही त्या बटनाला हातच लावू नका. चला, बरं झालं, पुन्हा. बर, आता वाचा. मग मी फक्त मराठी वाचून दाखवीन. हा, चालेल. योगयुक्त नसलेल्या पुरुषांची बुद्धी स्थिर नसते आणि त्याला स्थिरतेची इच्छाही नसते. ज्याला स्थिरतेची इच्छा नाही त्याला शांती नाही, आणि शांती राही त्याला सुख कुठले? योगयुक्त होऊन राहण्याचा हा विचार ज्याच्या अंतःकरणात नाही त्याला शताब्दी विषय आपल्या पाशाने जखडून टाकतात. अर्जुना, त्याची बुद्धी स्थिर तर केव्हाच होत नाही, आणि तशी बुद्धी स्थिरतेची उत्कट इच्छाही त्याच्या मनात उत्पन्न होत नाही. आणि पहा, निश्चलत्वाची नुसती कल्पना नाही तर त्याच्या मनाला शिवत नाही, तर अर्जुना त्याला शांतीचा लाभ कसा होणार? ज्याप्रमाणे पापी मनुष्याच्या ठिकाणी मोक्षाचा वास नसतो, त्याप्रमाणे जेथे शांतीचा ओलावा नाही तेथे सुख चुकून सुद्धा थोडं वरती केलं.
आणि पहा, निश्चलत्वाची नुसती कल्पनाही जर त्याच्या मनाला शिवत नाही, तर अर्जुना, त्याला शांतीचा लाभ कसा होणार? ज्याप्रमाणे पापी मनुष्याच्या ठिकाणी मोक्षाचा वास नसतो, त्याप्रमाणे जेथे शांतीचा ओलावा नाही, तेथे सुख चुकून सुद्धा कधी पाय टाकत नाही. पहा, विस्तवात घातलेले भाजलेले बी जर उगवेल, तर त्याला शांती पुरुषाला सुखप्राप्ती होऊ शकेल. म्हणून मनाची चंचलता हेच दुःखाचे सार आहे, आणि याकरता इंद्रियांचा निग्रह करावा हे चांगले. ये युक्तीची कडसणी नाही देयाच्या अंतःकरणी, तो आकळीला जाण विषयादिती. तया स्थिर बुद्धी पाथा कही नाही सर्वथा, आणि स्थैर्याची असता तैही नुपजे. निश्चळत्वाची भावना जरी नव्हेची देखी म्हणा, तरी शांती केली अर्जुना आपो होय. आणि जेथे शांतीचा जिव्हाळा नाही, तेथे सुख विसरून न रिगे काही. जैसा पापियांचा ठाई मोक्षू नवसे, देखे अग्नी माझी खापती, ते बीजे जरी विरुद्धती, तरी अशांता सुखप्राप्ती घडवू शकेल. म्हणून अयुक्तपण मनाचे तेही सर्वस्व दुःखाचे, या कारण इंद्रियांचे गमन नित्य. पुढचा हे श्लोक एक कोण म्हणताय? हो, कोणीतरी वाचेल. मी वाचू का निलिमा? चालेल. चालेल, वाच. इंद्रियाणां हि चरतां यन्मनो अनुविधीयते, तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिवाम्भसि. विषयांच्या ठिकाणी इंद्रिये स्वैर संचार करू लागले असताना जे मन त्याच्या मागे जाते, ते पाण्यातील नावेला भलतीकडे नेणाऱ्या वायूप्रमाणे त्याच्या बुद्धीला भलतीकडे नेते. ही इंद्रिये जे जे म्हणतील तेच जे पुरुष करतात. इंद्रियांच्या नादान जे वागतात, ते विषय सागराच्या पलीकडे पहिलं तीरापर्यंत गेले असले तरी ते खरोखर गेले नाहीत असे समजावे. ज्याप्रमाणे नाव तीराला लागल्यावर जर वादळात सापडली, तर ज्या अपायाला ती चुकून आली, तोच अपाय तिला पुन्हा पोचतो. पहा, त्याप्रमाणे आत्मप्राप्ती झालेल्या पुरुषाने जर इंद्रियांचे सहज लाड केले, तर तो देखील पुन्हा संसार दुःखाने व्यापला जातो. जे इंद्रिय जे जे म्हणती, ते त्याची जे पुरुष कळती, ते तरलेची न तरती विषय सिंधू. जैसी नाव तरी एक हाकिया, जरी वडपई तो दुर्वाता, तरी चुकलाची पापोता अपावो पावे. तैसी प्राप्तेही पुरुषे, इंद्रिय लाळीती जरी कौतुके, तरी अक्रमीला देख दुःखे संसारिके. श्लोक येतात. तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः, इंद्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. म्हणून हे महाबाहो, ज्याची इंद्रिये विषयापासून संपूर्णपणे आवरलेली असतात, त्याची बुद्धी आत्मस्वरूपी स्थिर झाली असे समज. म्हणून आपल्याला आपली इंद्रिये जर आकळता येतील, तर अर्जुना, दुसरे काही जाऊन मोठे मिळवायचे एक आहे. पहा, ज्याप्रमाणे कास प्रसन्न झाले असता आपले हातपाय इत्यादी अवयव पसरते किंवा मनात आल्यास आपोआप आत आखडून घेते, त्याप्रमाणे ज्याची इंद्रिये ताब्यात असतात व तो म्हणेल तसे करतात, त्याची बुद्धी स्थिर झालेली आहे असे समज. आता आणखीन एक पूर्णावस्थेला पोचलेल्या मनुष्याचे गुण सहसा लक्षात येणारे लक्षण तुला मी सांगतो. एक, म्हणून आपुले आपण पेया, जरी इंद्रिय येती आया, तरी अधिक काही धनंजया सार्थक असे. दैखे कुर्मे जिया परी, उबाईले अवयव पसरी, न तरी इच्छावशे आवरी आपण पैची. तैसी इंद्रिय आपैकी होती, तयासे म्हणतील करीती, तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातळी असे. आता अनेक एक गहन पूर्णाचे चिन्ह अर्जुना तुझं सांगेन परिसोपा. या निशा सर्वभूतानां
तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागृति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः. सर्व प्राणी ज्याविषयी निद्रित असतात त्याविषयी संयमी मनुष्य जागरूक असतो व ज्या ठिकाणी प्राणी मात्र जागृत असतात त्या ठिकाणी ज्ञानवान मनुष्य निद्रित असतो. पहा, सर्व मनुष्य ज्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निद्रेली अज्ञाती असतात त्या ठिकाणी ज्याला उजाडलेले असते म्हणजे ज्याला आत्मज्ञान झालेले असते आणि जीव ज्या देहादी प्रपंचाच्या ठिकाणी जागे विषय सुख अनुभवणारे असतात त्या ठिकाणी जो निजलेला विषय निवृत्त असतो तोच तो खरा निरुपाधी होय. अर्जुना, त्याची बुद्धी स्थिर झालेली आहे आणि तोच अखंड मुनीश्वर आहे असे समज. देखे देखे भूत जात निदेले तेथे चिदया पाहले आणि जीव देत चेईले देते निद्रितो जो तोची तो निरुपाधी. अर्जुना, तो स्थिरबुद्धी तोची जाणे निर्वधी मुनीश्वर. छान छान वाचलं तुम्ही मावशी. आता झालं तुमचं. झालं. श्लोक तुमचं आहे, झालं श्लोक आहे. आता हा काकू? झालं तुमचं आता. तुमचं झालं. हा. आता मी म्हणू का? हा, रोहिणी ताई. हो. आपूर्यमाणम् अचलं प्रतिष्ठं समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे स शांतिमाप्नोति न कामकामी. हम्म. ज्याप्रमाणे उदक चोहोबाजूनी भरत असतानाही जो आपली मर्यादा सोडित नाही अशा समुद्रामध्ये प्रवेश करते त्याप्रमाणे ज्या पुरुषामध्ये विकृती उत्पन्न न करता सर्व इच्छा प्रवेश करतात त्याला शांती मिळते. विषयांची इच्छा करणाऱ्यांना मिळत नाही. अर्जुना, आणखी एका प्रकाराने त्याला ओळखता येईल. तो प्रकार ऐक. पहा, जशी समुद्राची निरंतर शांतता असते, जरी सर्व नद्यांचे प्रवाह तुडुंब भरून त्या समुद्राला मिळतात तरी तो त्यामुळे जराही फुगत नाही व आपली मर्यादा थोडीही सोडत नाही. किंवा उन्हाळ्याच्या वेळी जरी सर्व नद्या आटून गेल्या, जरी त्यास एकही नदी मिळाली नाही तरी त्यावेळी अर्जुना समुद्र मुळीच कमी होत नाही. त्याप्रमाणे रिद्धिसिद्धी प्राप्त झाल्या असताही त्याचे मन हर्षाने उचंबळत नाही आणि त्या जर प्राप्त झाल्या नाहीत तर अधैर्याची त्याला बाधा होत नाही. सांग बरं, सूर्याच्या घरी प्रकाशाला दिवा का लागतो आणि दिवा लावला नाही तर तो सूर्य अंधाराने कोंडून जाईल का? पहा, त्याप्रमाणे रिद्धिसिद्धी आल्या की गेल्या त्याचे त्याला भानही नसते. तो अंतःकरणाने महासुखात निमग्न असतो. जो आपल्या ऐश्वर्यापुढे इंद्रभुवनालाही तुच्छ समजतो तो बिल्लांच्या पालांच्या खोपटात कसा रमेल. जो अमृताला नावे ठेवतो तो ज्याप्रमाणे कांजीला हात लावित नाही त्याप्रमाणे ज्याला आत्मसुखाचा अनुभव आला तो रिद्धीचा भोग घेत नाही. अर्जुना, काय आश्चर्य आहे पहा. जेथे स्वर्ग सुखाची खिचगणती नाही तेथे बापड्या रिद्धी सिद्धीचा काय पाड. पार्था आणि काही परी तो जाणो येईल अवधारी जैसी अक्षोभता सागरी अखंडित. जरी सरिता वोघ समस्त परिपूर्ण होऊन मिळत तरी अधिक नोहे ईशत मर्यादान संडी. ना तरी ग्रीष्मकाळी सरिता शोषून जाती समजता परी न्यून नव्हे पार्था समुद्रू जैसा. तैसा प्राप्ती रिद्धिसिद्धी तयासी क्षोभू नाही बुद्धी आणि न पवता न बाधी अधृती तयाती. सांगे सूर्यांचा घरी प्रकाशुकाय वाती वेरी की न लविजे तरी अंधारी कोंडेल तो. देखे रिद्धिसिद्धी तयापरी आली गेली से न करी तो विगुंतला असे अंतरी महासुखी. जो आपुलेनी नागरपणे इंद्रभुवनाते पाबळे म्हणे तो केवी रणजे पालिवणे भिल्लांचेनी. जो अमृतासी ठी ठेवी तो जैसा कांजी न सेवी तैसा स्वसुखानुभवी न भोगी वृद्धी.
पार्था नवल हे पाही, जेथ स्वर्गसुख लेखनीय नाही, तेथ रिद्धी सिद्धी काही प्राकृता होती. विहाय कामान्य सर्वान् पुमाश्चरति निस्पृह निर्ममो निरहंकारः स्वशांतीमधिगच्छति. जो पुरुष सर्व इच्छांचा त्याग करून निरीच्छ, ममत्वरहित आणि अहंकाररहित होऊन संचार करतो, तोच शांतीला प्राप्त होतो. असा जो आत्मज्ञानाने तुष्ट झालेला व परमानंदाने पुष्ट झालेला आहे, तोच खरा स्थिरबुद्धी आहे, असे तू जाण. तो अहंकाराला घालवून सर्व कामना सोडून व अनुभवाच्या अंगाने जगद्रूप बनून जगात वावरतो. ऐसा आत्मबोधे तोषला, जो परमानंदे पोखला, तोची स्थिर प्रज्ञू भला ओळख तू. तो अहंकाराते दंडुनी सकळ कामू सांडोनी, विचरे विश्व होऊनी विश्वाची माझी. एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति, स्थित्वा स्यामंत कालेपि ब्रह्मनिर्वाणं मृच्छति. अर्जुना, ही ब्रह्मविषयक अवस्था आहे. ही प्राप्त झाल्यावर मोह होत नाही. अंतकाळी देखील या अवस्थेत स्थिर होऊन तो ब्रह्मानंदाप्रत पोचतो. ही ब्रह्मस्थिती अमर्याद आहे. जे निष्काम पुरुष हिचा अनुभव घेतात ते अनायासे परब्रह्माला पोचतात. कारण की चिद्रूपी ज्ञानरूपी मिळाल्यावर प्राण जातेवेळी होणारी व्याकुळता, चित्ताची तळमळ ज्या ब्रह्मस्थितीमुळे ज्ञान्याच्या चित्तात लुडबुड करीत नाही, तीच ही स्थिती श्रीकृष्णाने स्वमुखाने अर्जुनास सांगितली, असे संजय म्हणाला. असे श्रीकृष्णाचे बोलणे ऐकून अर्जुनाने असे मनात म्हटले की आता देवाच्या या विचारसरणीने आमचेच आयते कार्य झाले. कारण की जेवढे कर्म म्हणून आहे तेवढे सर्व देवाने निषेधिले, त्याज्य ठरविले, तर मग माझे युद्ध करणे आयतेच थांबले. श्रीकृष्णाचे बोलणे ऐकून अर्जुन आपल्या चित्तात असा प्रसन्न झाला. त्यापुढे त्याच्या मनात शंका येऊन तो श्रीकृष्णाला चांगला प्रश्न करील. तो प्रसंग मोठा बहारीचा आहे. जणू काय तो सर्व धर्मांचे आगरच किंवा विचाररूपी अमृताचा अमर्याद सागरच आहे. सर्व ज्ञानांचा शिरोमणी जो श्रीकृष्ण, तोच स्वतः जे निरूपण करील ती हकीकत निवृत्तीनाथांचा शिष्य ज्ञानदेव सांगेल. हे ब्रह्मस्थिती निस्सीम, जे अनुभविता निष्काम, पातले परब्रह्म अनायासे, जे चिद्रूपी मिळता देहांतीची व्याकुळता, आड ठाको न शके चित्ता प्राज्ञा जया. तेची हे स्थिती स्वमुखे श्रीपती सांगत अर्जुना प्रती संजयो म्हणे. ऐसे कृष्णवाक्य ऐकिले तेथ अर्जुने मनी म्हणितले, आता अमुचियाची काजा आले उपपत्ती इया. जे कर्मजात आघवे एथ निराकारिले देवे, तरी पारुशले म्या झुंजावे म्हणून या. ऐसा श्री अच्युताची या बोला चित्ती धनुर्धरू उवाईला, आता प्रश्नू करील भला आशंकोन या. तो प्रसंगू असे नागरू, जो सकळ धर्मासी आगरू, की विवेकामृत सागरू प्रांतहीनू. जो आपण सर्वज्ञ नाथू, निरूपिता होईल श्री अनंतू, ते ज्ञानदेवो सांगेल मातू निवृत्ती दासू. इति श्रीमद भगवता. रोहिणी, एक हा. मिनिट थांब. आपण तुम्ही मोठ्याने म्हणा, पण जे आपले म्यूट आहेत त्यांनी स्वतः सगळ्यांनी ते शेवटचा मंत्र म्हणूया. ओम तत्सदिती. हा, तर तुम्ही सुरू करा मोठ्याने म्हणायला. रेखा ते इति शेवटचा ना. हो. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे सांख्ययोगो नाम द्वितीयोऽध्यायः. श्री सच्चिदानंदार्पणमस्तु. हरि ओम.
हरी ओम, हरी ओम. छान. आपण दुसरा अध्याय संपला ना? घेतला. हो, व्हेरी गुड. तर या अध्यायामध्ये केतकीने सांगितलं ते आपण याची आपण जी स्थितप्रज्ञाची लक्षणं बघत होतो त्याच्यातलेच आज पण श्लोक जे होते त्याच्यात सुद्धा तीच स्थितप्रज्ञाची लक्षणं होती. आणि त्याच्यानंतर शेवटी त्यांनी इंट्रोडक्शन दिली आहे त्यांनी पुढच्या अध्यायाची. तर ते म्हणतात की आता अर्जुन एक छान प्रश्न विचारणार आहे आणि त्याच्यावरती तिसरा अध्याय आहे. तर आता मी थोडंसं आधी तिसऱ्या अध्यायाबद्दल बोलेन आणि नंतर आपली जी गोष्ट राहिली आहे धर्मव्याधाची गोष्ट सांगणार आहात. गुड गुड. धर्मव्याधाची गोष्ट आपण ती घेऊया. आधी आपण तिसऱ्या अध्यायाचं मी तुम्हाला सांगते. तर हे आता बंद केलं तरी चालेल. मी एक छोटस विचारणार होते निलिमाताई. बोला बोला. एक माझ्याकडे एक छोटसच आहे ते लिहिलेलं तुमच्या ह्याच ह्याच्याबद्दल. वाचू का मी ते? चालेल चालेल अगदी. ते हेच आहे म्हणजे श्लोक 62 ते मला वाटतं 72चं. हो 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 बरोबर. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहे, जेव्हा सर्व इच्छा टाकून स्वतःच्या स्वरूपाशी संतुष्ट होतो तेव्हा त्या पुरुषाला स्थितप्रज्ञ म्हणतात. दुःखे आली तरी तो उद्विग्न होत नाही. सुखात सुद्धा निरीच्छ राहतो. त्याची कुठेही आसक्ती नसते. त्याला भीती किंवा क्रोध शिवत नाही. शुभ अशुभ प्राप्त झाले असता आनंद किंवा दुःख होत नाही. त्याची बुद्धी नेहमी स्थिर असते. हे आपल्यासारख्या सामान्य माणसाला अचीव करायला फार कठीण आहे. मग आपल्याला ह्याचा काय उपयोग? पण यातून 3 गोष्टी साधता येतात. जसं निलिमाताईंनी सांगितलं होतं ते मी लिहिलेलं होतं की रागाची तीव्रता कमी होणं, राग येण्याची फ्रिक्वेन्सी कमी करणं आणि राग लवकर शांत होणे. तर विषयांचे चिंतन करीत राहिले की त्यांच्याविषयी आसक्ती उत्पन्न होते आणि आसक्तीमुळे काम उत्पन्न होतो वगैरे. ते मगाशी सगळं ऍक्च्युली हिनी छान सांगितलं की शंकराचार्य म्हणतात की सर्व प्राणी मात्रांवर प्रेम करावं हे ठीक, पण तुम्ही जेव्हा त्या व्यक्तीबद्दल किंवा वस्तूबद्दल पॉझेसिव्ह होता तेव्हा तिथे स्टिकीनेस येतो. हे सगळं निलिमाताईंनी सांगितलेलंच आहे. चांगले सांग काय हरकत नाही. परत सांगते एकदा. तर अलिप्तपणा नाहीसा होतो आणि अटॅचमेंट येते. मग तिथे क्रोध पण येतो, कारण जेव्हा अपेक्षा पूर्ण होत नाही तेव्हा राग येतो. मग क्रोधातून संमोह म्हणजे भ्रांती. आपण सारासार विचार करू शकत नाही. मग आपण शिकलेले सर्व तत्वज्ञान विसरतो. आपला स्मृतिभ्रंश होतो आणि मग तोल जातो. सत्सत विवेक बुद्धी हरवते. इथे क्रोधात भवती संमोहा, संमोहात स्मृतिभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यते. तर बुद्धीमुळे आपण विचार करू शकतो, ज्ञानामुळे आपण विचार बदलू शकतो. पण मनाच्या गोष्टी कशा बदलायच्या ते फार चंचल आहे. तर तिथे भक्ती कामी येते. आपल्या आवडीच्या आसक्तीच्या गोष्टींची जागा परमेश्वराच्या भक्तीला द्यावी. दुसरी महत्वाची गोष्ट, स्थितप्रज्ञ म्हणजे भावना शून्य नसतो. आपल्या आत्मवश असलेल्या इंद्रियांनी तो विषय भोगतो, परंतु ते करताना तो मनाची शांती ढळू देत नाही. कारण आमच्या इथे जेव्हा आम्ही हे शिकलो तेव्हा काही जणांनी अशी शंका हे केली होती की स्थितप्रज्ञ म्हणजे काय, त्याला काहीच वाटत नाही का? असं नाही. भावनाच नसतात. पण त्याला काही भावनाच नसतात का म्हणजे त्याला तर असं एक शंका आमच्या इथे उत्पन्न केली गेली होती त्यावेळेला. परंतु ते करताना तो मनाची शांती ढळू देत नाही. चित्त स्थिर झाले की त्याच्या सर्व दुःखाचा नाश होतो. दुःख जरी आली तरी त्याची बुद्धी लवकर स्थिर होते आणि सुखे आली तरी तो हुरळून जात नाही. ज्याला स्थिर बुद्धीची इच्छाही नसते त्याला कुठलीही परिस्थिती आली तरी शांती नाही, म्हणून सुखही नाही. इंद्रिये आपल्या ताब्यात पाहिजेत, आपण इंद्रियांच्या नव्हे, म्हणजे चित्ताचे स्वास्थ्य राहते. खरं तर इंद्रिये आपली दास आहेत, आपण त्यांचे दास नाहीत. ह्यासाठी मन सांगेल तसे इंद्रियांनी वागले पाहिजे. ह्यासाठी आपण अंतर्मुखता आणली पाहिजे. मग आपण आपोआप स्थितप्रज्ञतेकडे वाटचाल करण्यास सुरुवात करू.
स्थितप्रज्ञाच्या लक्षणासाठी दुसरे उदाहरण दिलंय ते समुद्राचे. ज्याप्रमाणे समुद्राच्या ठायी निरंतर शांतता असते, जरी असंख्य नद्या त्याला येऊन मिळाल्या तरी तो जरासुद्धा वाढत नाही किंवा आपली मर्यादा सोडत नाही. अं, उन्हाळ्यात सर्व नद्या आटतात, परंतु समुद्राचे पाणी कमी होत नाही. त्याप्रमाणे अशा सिद्ध पुरुषाला रिद्धिसिद्धी प्राप्त झाल्या तरी हर्षाचा आवेग येत नाही किंवा नाही मिळाल्या तरी त्याला त्याचे काही भान नसते, कारण तो आत्मानंदात निमग्न असतो. तो ममत्व आणि अहंकार टाकून आचरण करतो. त्यालाच खरी शांती प्राप्त होते. तोच खरा स्थितप्रज्ञ आहे असे तू समज. असे. ते स्थितप्रज्ञाबद्दल आपले कारण त्यावेळेला झालं होतं हो, ना हो, हो. बऱ्याच वेळा. ऍक्च्युली वंदनाने ते सगळं वंदनाने सांगण्याचं विचारलेलं ते या सगळं बरोबर. ते डिस्कशन होण्याचं कारण की आमच्या ग्रुपमध्ये एक बाई होत्या, त्यांना वाटत होतं की त्यांचा नवरा स्थितप्रज्ञ आहे, म्हणजे जो काही रिॲक्शन दाखवत नव्हता म्हणून त्यांना वाटायचं की तो स्थितप्रज्ञ आहे. तर म्हणून मग त्याच्याबद्दल आम्ही जास्त बोललो आणि छान सांगितलंस तू, तुझ्याकडे होती सगळी समरी त्याच्याबद्दल. म्हणून मग आम्ही असं म्हटलं की अ, अ, भावना शून्य असणं म्हणजे स्थितप्रज्ञ नाही आहे. आता ज्ञानेश्वर महाराज स्थितप्रज्ञ होते, पण त्यांनी किती सुंदर रसाळ असं सगळं लिहिलंय नाही का, की म्हणजे स्थितप्रज्ञ नाही पण त्यांना ते इन्व्हॉल्व्ह होत नाही आपल्या इमोशन्स मध्ये. आणि तू छान सांगितलंय सगळं, व्हेरी गुड. तर खरं म्हणजे मी ते तसं लिहून ठेवायला पाहिजे होतं, आपण जे बोललो ते. हा, कारण तिला असं वाटत होतं की आपला नवरा म्हणजे स्थितप्रज्ञ आहे म्हणून असं. आणि मग ती बघत होती त्या लक्षणांकडे, त्याच्यातले बाकी काही लक्षणं मला वाटतं तिला दिसले नाही, पण त्याच्यावरून म्हणजे आम्ही त्याला राग नाही आला तरी हिला राग यायचा, की असं कसं ह्याला राग का नाही येत असं. या हा, छान पण गुड. चला आता मी तुम्हाला पुढच्या ह्याच्यात सांगते की अध्याय 3 मध्ये त्याचं नाव मी घ्यायचं राहिली माझ्या नोट्स मध्ये. एक अजून ते स्लिपरी स्लोप बद्दल जस्ट वन मोर कॉमेंट आय हॅड. कारण ते जिथे भक्ती म्हणतायत ना, म्हणजे ते भगवंताचं स्मरण करा वगैरे, तर एक अजून एक तदात्मानंदांनी मला वाटतं सांगितलं होतं त्यांच्या लेक्चरमध्ये हे ह्या पर्टिक्युलर ह्याच्याबद्दल, की तर पहिली स्टेप जी आहे विच इज की विषयांचा विचार येणे मनात, ती आपण कंट्रोल करू शकत नाही कदाचित, कारण आपण स्थितप्रज्ञ नाही आहोत. पण त्याच्या पुढची जी स्टेप आहे, दॅट स्लिपरी स्लोप व्हेन इट स्टार्ट्स, त्याच्या पुढची स्टेप म्हणजे त्याच्याबद्दल डिझायर निर्माण होणे. इथे आपण स्वतःला एक चॉईस करू शकतो. म्हणजे आणि ते मेडिटेशनमध्ये असतं ना, की व्हेन यू आर मेडिटेटिंग अँड सम थॉट्स कम इनटू युअर माइंड दॅट यू लूज फोकस wherever if you are focusing on your breath, and you lose focus and you go into a thought, you don't necessarily have control over that thought coming into your brain, but once that thought is in your brain, you can observe that okay, I have this thought now and I'm going to come back to my focus. तसं ते म्हणत होते की when that विषयांचा विचार आला, तर त्याच्याबद्दल डिझायर न होता तो विषयांचा विचार आला हे ऑब्झर्व्ह करून कम बॅक टू सेंटर असं. विच वॉज इंटरेस्टिंग ऑल्सो. म्हणजे आय गेस त्याच्यात पण भक्तिभाव आहे, पण ते पण मला आय फेल्ट लाईक दॅट मोर ऍक्शनेबल फॉर मी असं थोडं. खरंय अगदी खरंय की आपण तू म्हणते तसं मेडिटेशन जे लोक करतात ना, त्यांना आता आपण तू म्हटलीस त्या प्रोसेस मध्ये जावं लागतं. त्यामुळे तू अगदी बरोबर सांगितलं त्याच्याबद्दल. व्हेरी गुड. तर आता पुढचा जो अध्याय आहे त्याचं नाव कर्मयोग आहे. आणि लक्षात ठेवायचा की योग जेव्हा आपण म्हणतो तेव्हा योग म्हणजे विषय असं, त्याच्या म्हणजे जेव्हा विषय ते देतात तेव्हा कर्म हा विषय आहे असं धरायचं. तर कर्मयोग म्हणजे कदाचित ते कर्मयोगाबद्दलच बोलते असणे. तर आता ह्या अध्यायामध्ये सुरुवातीला अर्जुन कन्फ्युज आहे. मगाशी आपण पाहिलं तसं की त्याचा प्रश्न आहे की त्याला मागच्या म्हणजे रोहिणीताईंनी जे वाचलं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की त्याला वाटलं की आता हे सगळं ज्ञान ज्ञान बोलतात आहे आणि मला तर हा कर्म करायला सांगतोय कृष्ण. तर म्हणून तो विचारतो की मग
कर्मयोग महत्वाचा का ज्ञान श्रेष्ठ, असा त्याचा प्रश्न आहे. आणि मग जर का ज्ञान श्रेष्ठ असेल तर मग तुम्हाला स्वकर्म का करायला सांगतोय, आणि म्हणून तो कन्फ्युज झालाय. तर त्याचं उत्तर या अध्यायामध्ये त्यांनी दिलेलं आहे. आणि मुख्य म्हणजे त्याचं अर्जुन ऑलरेडी तो आपण पाहिला तो किती अज्ञानी आहे, शोकाकुल आहे, सगळं त्याचं आहे. तर त्याच्याबद्दल माऊलींनी एक छान उपमा दिली आहे त्याला, की ते म्हणतात ना की का माझं वण जिथे मरकटा, म्हणजे जर का आधीच माकड आहे तो तर हे करणारच आहे, मरकटा सगळं खा, आणि त्याला दारू पाजली तर त्याची जशी अवस्था होईल तशी या अर्जुनाची अवस्था झाली आहे, असं त्यांनी एक उपमा दिलेली आहे. तर कृष्ण त्याला सांगतो की तुला तुला हे पाहिजे ना की ज्ञानमार्ग श्रेष्ठ का कर्म मार्ग श्रेष्ठ. तर ते म्हणतात या दोन जीवन पद्धती आहेत, एक म्हणजे ज्ञानमार्गाची आणि दुसरी कर्म मार्गाची. तर त्या दोन्ही बद्दल आपण याच्यामध्ये वाचणार आहोत, आणि त्याच्याबद्दल खूप म्हणजे बरेच डिटेल्स मध्ये आपण शिकणार आहोत. तर आणि त्याच्यामध्ये सोपं उत्तर त्याने सांगितलं, ज्ञानयोगांसाठी ज्ञानयोग, कर्मयोगांसाठी कर्मयोग. सोपं उत्तर. पण मग त्याच्यामध्ये काय, आपण कर्मयोगी आहे का आपण ज्ञानी आहोत, तर त्याचं पण उत्तर पुढच्या ह्याच्यात आलेलं आहे. तर इंटरेस्टिंग आहे. मग मी तुम्हाला फक्त समरी म्हणून तसं सांगते. नंतर ते अधिकारी बद्दल बोलतात की दोन अधिकारी त्यांनी सांगितले. एक म्हणजे मंद अधिकारी, म्हणजे ज्याची अंतःकरण शुद्धी झालेली आहे पण त्याला अजून वासना आहे, तर तो मंद अधिकारी. नंतर तीव्र अधिकारी म्हणजे ज्याने आधीच अंतःकरण शुद्धी केली आहे आणि तो आता निरच्छ आहे, म्हणजे त्याला काही इच्छा राहिलेली नाही, असा आहे तो तीव्र अधिकारी. अधिकारी म्हणजे काम करण्यासाठी किंवा ज्ञान मिळवण्यासाठी किंवा कर्म मार्गाने जाण्यासाठी त्याला अधिकारी आपण म्हटलंय. तर त्याच्यानंतर सृष्टी निर्मितीच्या वेळी ब्रह्माने सगळ्यांना स्वकर्माचे गुण वाटून दिले असं आपण म्हणतो. तर हे गुण कसे स्वकर्माचे? स्वकर्म म्हणजे काय, तर आपण ज्या वर्णामध्ये आहोत, वर्ण म्हणजे मला इथे ब्राह्मण क्षत्रिय असं म्हणायचं नाही, आपले हे जे गुण असतात आपल्यामध्ये, तुमचे जर का सात्विक गुण असेल तर तुम्ही ब्राह्मण आहात. समजा तुमचे क्षत्रियाचे गुण असतील, त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत, मी फक्त समरी सांगते की तसे गुण असतील तर तुम्ही क्षत्रिय आहात, म्हणजे स्वभावाने तुम्ही क्षत्रिय आहात. तर समजा तुम्ही स्वभावाने ब्राह्मण असलात तर तो तुमचा म्हणजे आयुष्य तुमचा हे झाला काय, तुमचा गुण झाला, म्हणजे वर्ण झाला. आणि तो वर्ण, आणि शिवाय तुम्ही आता मी बाई आहे, तर बाई म्हणून किंवा आई म्हणून मला काही काही जे काम आहेत ते सगळे माझे स्वकर्म झाले. म्हणजे मुलगी म्हणून मी काय करायला पाहिजे, बायको म्हणून मी काय करायला पाहिजे, आई म्हणून काय करायला पाहिजे, या सगळ्या माझ्या जे काय ठरवले आहेत ते सगळे गुण म्हणजे माझे स्वकर्म. स्वकर्म म्हणजे यासाठी मला सगळं काम करायचे. तर स्वकर्म हा शब्द खूपदा येणार आहे, म्हणून मी त्याच्याबद्दल थोडंसं सांगितलं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला दोन शब्द येणार आहेत की नियत कर्म आहे आणि विहित कर्म आहे. मग नियत म्हणजे काय की सगळ्यांसाठी ते कॉमन असतं साधारणपणे. समजा सगळ्या पुरुषांना ज्यांची मुंज झाली आहे त्यांना संध्या करायची असते, संध्या करणं हे नियत कर्म झालं, रोज त्यांना करायला पाहिजे असं. पण त्याच्याशिवाय जे विहित कर्म आहे, त्या विहित कर्मामध्ये आपल्याला जे जे सांगितलंय ते मी आता तुम्हाला सांगणार आहे. तर विहित कर्म म्हणजे तुमचं जे स्वकर्म आहे त्यालाच आपण विहित कर्म म्हणणार आहे. त्याच्यामधलं विहित कर्मामध्ये 3 भाग आहेत. एक म्हणजे नित्यकर्म, रोज आपल्याला काय करायला पाहिजे. तर मी आधी हे बोलले होते की मला आठवत नाही, पण हे जे आपले 5 यज्ञ करायचे असतात रोज, त्याच्याबद्दल मी कधी बोलले होते का आधी? माझा हो, बोलला होता. पण मी थोडस एक एक शब्द सांगते त्याच्याबद्दल. आधी आपण बोललो असेल तर ठीक आहे, आणि तो दुसरा क्लास आहे ना त्याच्यात पण आपण क्लासमध्ये बोलला असाल. म्हणून मला लक्षात येत नाहीये. उपनिषद मध्ये बोलला होता. हा, तर आपल्याला रोज 5
यज्ञ करायचे असतात त्यांना पंचमहायज्ञ असं म्हणतात. 5 आणि सोपे आहेत, म्हणजे असं काही खूप जास्त नाही, पण त्याला असं जोरदार असं नाव दिलंय की पंचमहायज्ञ आपल्याला करायचे असतात. एक म्हणजे देवयज्ञ. देवयज्ञ म्हणजे सोपी गोष्ट आहे की तुम्ही पूजा करा, अर्चा करा किंवा देवाला काय तुम्ही नमस्कार कराल ते पण देवयज्ञामध्ये करतात. ते आपल्याला रोज करायला असतात. दुसरं म्हणजे पितृयज्ञ. पितृयज्ञ म्हणजे आपल्या पितरांची आपण स्मरण करायचं. तर हे पण खूप इंटरेस्टिंग आहे की पितरांचं स्मरण करायचं म्हणजे काय. मी नेहमी सांगते की आपण जेव्हा आपल्याला कोणीतरी म्हणतात की तुझं काहीतरी चांगलं आहे, समजा एखादी सुंदर मुलगी असेल आणि आता किंवा आमची केतकी खूप सुंदर गाते, ते सगळं गाणं तिला आईकडून आणि आजीकडून आलेलं आहे. तर जेव्हा ती गाणं म्हणते तेव्हा तिने ही आठवण करायची की हे गाण्याचं मला आईकडून आलंय, आजीकडून आलेलं आहे. तर ते पितृयज्ञामध्ये येतं की जे काय तुमच्या पूर्वजांनी तुम्हाला दिलं आहे त्याचं स्मरण करायचं. तर तो पितृयज्ञ. तर दिवसातून एकदा तरी आपण आपल्या पितृ यज्ञामध्ये म्हणजे त्यांची आठवण करायची. तर कधी कधी असंही होतं की समजा तुमच्याकडे काहीतरी नाहीये तरी पण तुम्हाला आठवण येईल की हे माझ्याकडे नाही आहे, कारण माझ्या फॅमिलीमध्ये तसं काही दिसलं नाही. म्हणजे जसं मला आमच्याकडे गाणं अजिबात नाहीये, तर मग कोणाचंही गाणं ऐकलं की मला कळतं की अरे आपल्या पितृ ह्याच्यामध्ये काही कोणी नव्हतं तसं. पण तरी पण जे काय माझ्या आई वडिलांनी किंवा आजी आजोबांनी दिलंय मला त्याची मला कृतज्ञता आहे. तर ती कृतज्ञता आपण दाखवायची असते. तो झाला पितृयज्ञ. नंतर तिसरं आपण म्हणतो भूतयज्ञ. ते पण सोपं आहे. म्हणजे मनुष्य सोडून प्राणी किंवा वनस्पती यांना जोपासायचं. तुमच्या घरात एखादं झाड असेल, आमच्याकडे काय म्हणतात बर्ड फीडर आहे. तर बर्ड फीडर असेल तर आम्ही तिथे पक्ष्यांना अन्न घालतो. ते सगळं भूतयज्ञामध्ये येतं. नंतर मनुष्ययज्ञ. मनुष्ययज्ञ म्हणजे तुमच्या कुटुंबाला सोडून कोणाला तरी मदत करायची. आणि शेवटचं ब्रह्मयज्ञ. ब्रह्मयज्ञ म्हणजे वेदाचा अभ्यास करायचा किंवा तुम्ही आता ज्ञानेश्वरीचा अभ्यास करता, हे सुद्धा ब्रह्मयज्ञामध्ये येतं. तर अशा प्रकारे 5 यज्ञ आपल्याला रोज करायचे असतात. प्रत्येकाला म्हणजे पुरुषांना, बायकांना, सगळ्यांनाही करायचे असतात. हा एक भाग झाला. दुसरा भाग नैमित्तिक. नैमित्तिक म्हणजे काहीतरी तुम्ही कधी कधी सत्यनारायणाची पूजा करता किंवा काही अडलं असलं तर तुम्ही काहीतरी नमस्कार करून म्हणजे काहीतरी नवस करून तुम्ही पूजा करता. असं नैमित्तिक पण आपण करू शकतो. आणि तिसरं म्हणजे काम्यकर्म. काम्यकर्म म्हणजे काहीतरी आपली इच्छा असते त्याच्यासाठी आपण करतो. पण काम्यकर्म हे आपल्याला रोज करायचे नसतात आणि त्याच्यावरून आपल्याला कंट्रोल करायचंय, कारण आपल्याला खूप असं विषयामध्ये आपण जायचं नाही असं ठरवलंय ना, म्हणून मग काम्यकर्म आपल्याला करायचे असतात असं नाही, पण ते सुद्धा विहित कर्मामध्ये येतात. तर अशा प्रकारचे कर्म आपल्याला करायचे असतात. आणि ज्ञान मी जे म्हटलं ना, ज्ञान म्हणजे एक प्रकारची मनापासून केलेली पूजा असं आपण म्हणूया. आता पुढच्या 4थ्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराज आणि गीतेमध्ये सुद्धा ज्ञानयज्ञ म्हटलंय, प्राणयज्ञ म्हटलंय, वाक्ययज्ञ म्हटलंय, असे अनेक यज्ञ त्यांनी तिथे सांगितले. आणि ते जेव्हा बोलू आपण तेव्हा यज्ञाबद्दल आपण जास्त बोलूया. तर अशा प्रकारे आपल्याला जी विहित कर्म असतात आणि त्यातले स्वकर्म म्हणजे काय की तो आपल्याला मगाशी म्हटलं तसं की तुम्ही ज्या भूमिकेत असाल, मी स्त्री आहे म्हणून माझ्या ज्या जबाबदाऱ्या आहेत किंवा मी माझ्या ज्या वृत्ती आहे, मला वाटतं त्याच्या ब्राह्मण वृत्ती आहे, तर त्याच्याप्रमाणे मला जे काय करायचं ते करायला पाहिजे. अशा प्रकारे त्या 2 गोष्टी तुमचा आश्रम आणि तुमचा वर्ण. वर्ण म्हणजे जन्माप्रमाणे नाही, तुमच्या ज्या वृत्ती आहेत त्याच्याप्रमाणे असेल तो, त्याच्याप्रमाणे तुमचं जे काही काम असेल त्याला म्हणायचं स्वकर्म. तर स्वकर्मावर आपण बरंच बोलणार आहोत आणि मला जे सांगायचं तुम्हाला व्याधचं त्याला व्याध गीता असं म्हणतात. तर ती व्याध गीताबद्दल पण बोलणार आहोत आता. तर आश्रमामध्ये
याच्याबद्दल मला पण थोडंसं सांगायचंय की आश्रमामध्ये आपल्याला माहिती आहे ब्रह्मचारी आश्रमामध्ये काय करतो ते तुम्हाला माहिती आहे. आपण सगळे गृहस्थ आश्रमात आहोत ते पण तुम्हाला माहिती असेल. पण तिसरा जो आश्रम आहे त्याच्यामध्ये आपण म्हणतो की वानप्रस्थ आश्रम, त्याच्याबद्दल मला थोडंसं बोलायचं आहे. माझी जेव्हा 50शी उलटली त्यावेळेस मला लक्षात आलं की आता माझा वानप्रस्थ आश्रम सुरू झाला. बाय द वे आपले जे आश्रम आहेत ना ते फक्त 24 इयर्सचे असतात आणि म्हणजे पहिला 24 वर्षाचा, दुसरा 24 वर्षाचा, म्हणजे 50शी आली की असं म्हणायचं की आपला वानप्रस्थ आश्रम सुरू झाला. आपण एवढं कमी बघत नाही, आपल्याला असं वाटतं आपण अजून खूप लहानच आहे, पण तसं नाही आहे की बेसिकली तिथून आपला वानप्रस्थ आश्रम सुरू होतो. तर भागवत पुराणात एकादश स्कंदात त्यांनी वर्ण व्यवस्था सांगितली आणि आश्रम व्यवस्था सांगितली आणि त्याच्यावरून मी तुम्हाला पुढचं सांगते की पहिल्या स्कंदात जवळजवळ 50-60 राक्षस होते आणि त्यांचा संहार देवांनी केला. आणि नंतर या भागवतामध्येच वानप्रस्थ आश्रमामध्ये खूप सांगितलेलं आहे, पण मला असं लक्षात आलं की भागवत जे होतं ते 9078 पानांचं होतं आणि त्याच्यामध्ये वानप्रस्थ आश्रम शोधता शोधता मला वाटलं तोपर्यंतच माझा वानप्रस्थ आश्रम सुरू होईल किंवा संपेल कदाचित, म्हणून मी ते काही वाचलं नाही. पण त्याच्यानंतर मला कळलं की आपल्या त्या एकादश स्कंदामध्ये असं सांगितलं होतं त्यांनी की तुम्हाला वनात जाऊन राहायला पाहिजे, तुम्हाला कंदमुळं खायला पाहिजे आणि फक्त जंगलात जेवढ्या तुम्हाला वनस्पती मिळतील तेव्हाच तुम्ही खायला पाहिजे, असे त्यांनी ते सुरुवात केलेली होती. पण मला वाटलं की ते माझ्या आकलन शक्तीच्या बाहेरच आहे आणि मग काही वर्ष अभ्यास केल्यानंतर मला माझे स्वामीजी होते प्रत्येक बोधानंदजी, त्यांनी सांगितलं की तू एवढं असं बघू नको, आपल्या वेदामध्ये आरण्यक जो भाग आहे त्याच्यामध्ये पण वानप्रस्थाश्रमामध्ये वानप्रस्थाश्रमाबद्दल खूप माहिती आहे. तर मग मी तिथून जी माहिती काढली किंवा वाचली त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगते. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या शारीरिक म्हणजे मुख्य म्हणजे शुद्ध आहार घ्यायचा आणि मोहापासून दूर राहायचं, म्हणजे दारू पिणं किंवा तामसिक पदार्थ खाणं हे सगळं सोडायचं. आणखीन अगदी गवताच्या शय्येवरती वगैरे झोपायचं नाही, पण आपल्या शरीराला लहानपणापासून काही सवय लागलेल्या असतात त्याच्यामध्ये आपल्याला कंट्रोल करायचं असतं. तर आता 50 म्हणजे आपली साधारण सुवर्ण मध्य आहे तो आपल्या आयुष्याचा, नाही का. तर या ठिकाणी झाल्यानंतर आपल्याला जसं मगाशी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की तो स्थितप्रज्ञ कसा असतो, कासवाप्रमाणे असतो, की आधी तर तो सगळं एन्जॉय करत असतो आणि जेव्हा काही एका परिस्थितीमध्ये तो आपले सगळे पाय जे असतात ते आतमध्ये घेऊन घेतो. तर तसं कासवाच्या सारखं आपल्याला आपले पाय आत घ्यायचे असतात, असं आपल्याला तिथे करायचं असतं आणि म्हणजे बेसिकली संसारापासून अलिप्त राहायचं. आणि आणखीन एक मला तिथे कळलं की माझे स्वामीजी स्वामी दयानंद सरस्वती यांनी सांगितलं की वानप्रस्थाश्रम म्हणजे आपली आयुष्यातील भूमिका बदलायची असते. म्हणजे आतापर्यंत काय होतं, आपण समाजाकडून सगळं घेत होतो, म्हणजे आई वडिलांकडून ज्ञान, प्रेम, कष्ट सगळं घेतलं, शिक्षकांकडून ज्ञान घेतलं, नोकरीत गेलो तिथे आपण पैसा घेतला, सगळं आपण घेत असतो समाजाकडून. म्हणजे आपली भूमिका असते कंझ्युमरची भूमिका असते, घेणाऱ्याची. पण जेव्हा तुम्ही वानप्रस्थ आश्रमात जाता तेव्हा तुमची भूमिका कॉन्ट्रीब्युशनची पाहिजे, म्हणजे दात्याची भूमिका तुम्हाला घ्यायला पाहिजे. म्हणजे आता आपण समाजाकडून सगळं काय घेतलं ते परत करायची तुमची आता तयारी पाहिजे, की आतापासून मी परत द्यायला सुरुवात करेन सगळं. तर भोगत्यापासून दात्याकडे परिवर्तन करायचं म्हणजे वानप्रस्थ आश्रम. आणि
आपण आता म्हणजे मी काय केलं की जेव्हा माझी 50शी झाली आणि मला हे कळलं की काय करायचं, तोपर्यंत माझे 52 वर्ष झाले असतील होते. त्याच्यानंतर मी समाजकार्य करत होते. म्हणजे ज्या काय म्हणायचं बॅटर्ड विमेन आहेत त्यांना मी मदत करत होते. आणि त्यांच्या म्हणजे आमच्या तिथे सेफ हाऊस असतं, म्हणजे तिथे त्यांना ठेवतात. तर त्या सेफ हाऊसमध्ये जाऊन मी तेव्हा माझं कम्प्युटर मेजर होतं, तर मी तिथे जाऊन त्या बायकांना म्हणजे त्यांना स्वतःची रेज्युमे करायची सुद्धा त्यांना माहिती नव्हतं, तर त्यांना बेसिक कम्प्युटरमधले त्यांना मी शिकवत होते. म्हणजे मी काय जे शिकले होते समाजाकडून कम्प्युटर सायन्स ते मी द्यायचा प्रयत्न केला. आणि त्याच्यानंतर बरेच वर्ष मी अध्यात्म पण शिकले, तर ते मी आता द्यायचा प्रयत्न करते. तर हा माझा वानप्रस्थाश्रम आहे. आणि आणखीन एक गोष्ट त्यांनी छान सांगितली की आजकाल आपण इथे राहतो, आपण घरामध्ये राहतो आणि वानप्रस्थाश्रम करायचो. पूर्वीच्या काळी काय करायचे, तर लोक काही वनात जाऊन राहायचे, म्हणजे नुसते राहायचे नाही तिथे, तर वनामध्ये त्या काळी गुरुकुलम असायचे. आणि गुरुकुलमामध्ये वेगवेगळ्या गुरूंचे आश्रम असायचे. आणि त्या आश्रमामध्ये अनेक प्रकारचे विद्यार्थी यायचे, ज्यांना वेद शिकण्याची क्षमता आहे ते वेद शिकायचे, किंवा तिथे आणखीही काही गोष्टी शिकवल्या जायच्या तिथे. पण ज्यांना असं काही म्हणजे तेवढं कसं कपॅबिलिटी नव्हती, त्यांना अंतेवासी म्हणतात. म्हणजे ते तिथे राहायचे तिथे आणि आश्रमामध्ये बाकीचे सगळे कामं करायचे. तर वानप्रस्थ आश्रमात गेलेले जे लोक आहेत, त्यांनी समजा एखादा लोहार असेल, एखादा आणखी काही काम करणारा माणूस असेल, तर त्याला ते सगळं नॉलेज आहे, तर तो ह्या मुलांना ते शिकवायचा. म्हणजे अशा प्रकारे ते आपला वानप्रस्थाश्रम काढायचे की म्हणजे तुम्हाला काय दिलं होतं समाजाने, की तुम्ही आपलं लोहार, कुंभार जे काय ते शिकले असतील ते आपल्या ह्या मुलांना त्यांनी शिकवायचं. आणि समजा राजकारणी लोक असतील, तर ते आपला जो राजनीतीचा त्यांचा जो अनुभव होता, ते सगळे त्या सगळ्यांना शिकवायचे. आणि कधी कधी समजा त्यांना फिजिकली नसेल सगळं शक्य, तर त्यांनी जो पैसा कमावला असेल तो समाजासाठी ते देत असत. अशा प्रकारे कुठल्या तरी प्रकारे तुम्ही समाजाला आपण जे काय घेतलंय समाजाकडून त्याला परत द्यायचा प्रयत्न करायचा. आणि मला हे खूप आवडलं की वानप्रस्थाश्रमात गेलं, आपण रिटायर झालं की आपल्याला प्रश्न पडतो की काय करायचं. पण जर का आपण आपला धर्मच पाळला ना, तर किती मोठा मार्ग त्यांनी आपल्याला पुढे सांगितलाय की तुम्हाला कितीतरी गोष्टी करता येतील, तुम्हाला परत द्यायचंय सगळं. आणि हे जेव्हा तुम्ही लक्षात ठेवता ना की आपल्याला हे सगळं परत द्यायचं, मग त्याच्यातून काहीतरी मार्ग निघतात आणि आपल्याला आपलं काम करता येतं. आता मला हे ज्ञानेश्वरी सांगता येते, तर हे माझं इट्स अ ब्लेसिंग फॉर मी की मला ते करता येतंय आता म्हणून. खरं म्हणजे मी 5 वर्षापूर्वी न्यूजर्सी सोडून व्हर्जिनियात आले. आणि तेव्हा म्हणजे मला वाटत होतं की आता इथे येऊन मी काय करणार. आणि माधवीची ओळख झाली. आणि माधवी तुम्हाला सांगितलं तसं ती वारकरी पंथात वाढलेली आहे. मग आम्ही दोघींनी असंच बोलताना ठरवलं की आपण ज्ञानेश्वरीचा अभ्यास करू, आणि तेव्हापासून हे सुरू झालं. आणि मला वाटतं माझ्या या वानप्रस्थ आश्रमातली ती सगळ्यात खूप महत्वाची गोष्ट आहे की त्याच्यामुळे मला ज्ञानेश्वरी पुन्हा शिकवता आली, किंवा शिकवण्यापेक्षा सांगता आलं त्याच्याबद्दल. तर त्याच्या पुढचा म्हणजे संन्यास. तर संन्यासाचे 2 भाग आहेत. एक म्हणजे कर्मच टाकायचं, म्हणजे काहीच करायचं नाही. आपण जे ऍक्च्युअली जे संन्यासी म्हणतो त्यांना ते म्हणजे संन्यास. दुसरं म्हणजे कर्म फलत्याग. तो आपल्याला केव्हाही करता येतो. त्याच्यासाठी काय आपल्याला जंगलात जाऊन बसायला नको. की आपण जेव्हा काही कर्म करतो काही तेव्हा आपण फळ टाकून आपण जे करतो ते कर्म फल त्याग. तर ते पण आपल्याला करता येतं. आणि आणखीन एक त्यांनी सांगितलं आहे तिथे की आपल्या कौटुंब ज्या बंध असतात ते आपल्याला संन्यास ह्याच्यामध्ये कमी करायचे असतात. तर समजा घरातला कर्ता पुरुष असेल, तर त्यांनी हळूहळू आपला तो रोल मुलांना द्यायचा आणि मग पूरक असं त्यांनी करायचं. म्हणजे त्यांना
मदत करायची. पण मुख्य जो असेल तो आता त्यांचा मुलगा होईल, जो करता होईल असं. तर अशा प्रकारे आपली जी जबाबदारी आहे ती कमी करायची. आणि अ, शंकराचार्यांनी 5व्या अध्यायामध्ये खूप याच्याबद्दल चांगलं सांगितलंय. तेव्हा आपण ते नक्कीच वाचणार आहोत. आणि समजा आणखीन बायकांसाठी एक छान सांगितलंय त्याच्यामध्ये, की अ, समजा तुम्ही घरात असाल, तुम्ही अगदी आदर्श व्यक्ती असाल, तर अ, तुम्ही जेव्हा रिटायर होता, तेव्हा घरातला जो कोणी गृहस्थ म्हणजे तुमचा मुलगा असेल किंवा मुलीकडे राहत असाल तर मुलगी आणि तिचा नवरा, तर त्यांना पूर्ण सहकार्य द्यायचं. त्यांना तुमचं ओझं व्हायला नको असं वागायचं. आणि तुम्ही समजा घरात आहात आणि आता तुम्हाला बाकी तर काही करता येत नाही, पण घरामध्ये एखाद्या झाडाला पाणी घालायचं किंवा प्राण्यांची काळजी करायची, असं आपण त्यांना भूत यज्ञ करून आपण त्यांना मदत करू शकतो. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट त्याच्यात सांगितली आहे त्यांनी, की या आयुष्यामध्ये समाजाचा संतुलन न बिघडता आपण त्या समाजाला पूरक असं सगळं काम करत राहायचं. म्हणजे हे मी तुम्हाला घरातलं सांगितलं, की मुलगा, सून किंवा मुलगी आणि जावई यांना मदत करायची. पण त्याच्याशिवाय सुद्धा शेजाऱ्यांना काहीतरी मदत करायची किंवा काय कम्युनिटी असेल त्यांना सगळ्यांना मदत करायची. अशा प्रकारचं काम आपण संन्यास आश्रमामध्ये करायचं असतं. तर आता आपण स्वकर्माबद्दल बोलतोय, म्हणून आपल्याला प्रत्येक आश्रमात काय करायचं असतं ते पाहिलं. अर्थातच वर्णाप्रमाणे आपण त्याच्याबद्दल बरंच बोलणार आहोत. तर वर्णाप्रमाणे काय करायचं ते पण आपण बघणार आहोत. आता काय मी याच्याबद्दल सुद्धा प्रत्येक इथे जे श्लोक आहेत त्याच्याबद्दल थोडंसं लिहिलंय, पण ते आपण जसे काही आपण ते श्लोक घेऊ तेव्हा आपण त्याच्याबद्दल बोलू शकतो. आणि आज मला वाटतं ही आपल्याला गोष्ट राहिली ना निलिमाताई. हो ना ग, पण आता 9 वाजायला आले ना. चालेल तुम्हाला आणखी 10 मिनिटं का पुढच्या वेळी वाजायचे? मला चालेल. सगळ्यांना विचारते, अजून 10-1 मिनिटं तरी लागतील गोष्ट म्हटली तर. आपण चालेल पुढच्या चालेल मला ऍक्च्युली लागेल. हॅलोवीनच्या ह्याला जायचंय, आमच्याकडे आता 6 वाजताय. तर ओके चालेल. आय कॅन ड्रॉप ऑफ, पण मी ऐकलीये ती गोष्ट. यू कॅन कंटिन्यू. नाही, आपण पुढच्या वेळी सांगूया चालेल तरी, है ना. प्रत्येकालाच काहीतरी हॅलोवीनचं करायचं असेल तर. काय होणार आहेस तू? काय ग केतकी? हो, मी काय होणार आहे नाही, आर्या विच होणार आहे. विच झाली. तिला घेऊन जायचंय. हा मी बरं अगदी चालेल. अशीच हातात बस जाणार आहे. ओके, मग आपण उपसायदान म्हणूया. आपण पुढच्या वेळी सांगू गोष्ट. सॉरी अबाउट दॅट. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे, पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जागो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जेवांशील तो ते लाहो, प्राणिजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी, भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमेजे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे होतु किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवो नितीन्ही लोकी, भजिजो आदि पुरुखी, अखंडित आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकी इये, दृष्टा दृष्ट विजये,
हो आवेजी. येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.